नमस्कार महाराष्ट्र. आज आपण जे मंदिर पाहतोय हे श्री कचरेश्वर महाराज निमगाव केतकी या ठिकाणी आज आपण निघालेलो आहोत. आपल्याला जे समोर मंदिर दिसतंय या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत. रोड जास्त दाखवला नाहीये, थोडासा अगदी दाखवलेला आहे. या ठिकाणावरून आपण सरळ मंदिरातच जातोय आणि या ठिकाणी आपण अशा पद्धतीने मंदिरात पोहोचतोय. या ठिकाणी आपण एक्झॅक्ट आहोत श्री कचरेश्वर महाराज मंदिर. या ठिकाणी आपण पाहू शकता की भव्य दिव्य असं आपल्याला मंदिर पाहायला भेटलंय. हे नवीनच मंदिर आहे. 4 वर्षापूर्वी या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली आणि आपण या मंदिराचे महाराज श्री 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 गणेश महाराज यांना आपण आता भेटणार आहोत. चला तर मग महाराजांपाशी आपण श्री गणेश महाराजांनाच भेटूया. या ठिकाणी आहेत महाराज. महाराज नमस्ते. नमस्ते. आज या ठिकाणी आपण श्री कचरेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे अतिशय भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. गणेश महाराजांच्या नियंत्रणाखाली हे मंदिर असतं. गणेश महाराज इथे रोज छोटे छोटे कार्यक्रम घेत असतात. आठवड्यातून एकदा या ठिकाणी भोजनाचाही कार्यक्रम यांच्या ट्रस्टच्या मार्फत केला जातो. तर चला तर मग भेटूया आपण गणेश महाराजांना. तर आज मी थोडस महाराजांशी चर्चा करतोय की ह्या मंदिराची स्थापना कधी झाली, कशी झाली आणि कोणाच्या प्रेरणेतून झाली. तर महाराज, मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतोय की आज हे जे एवढं भव्य दिव्य आपण मंदिर बांधलंय, हे मंदिर किती दिवसापूर्वी आपण ह्या मंदिराची स्थापना केलेली? आता 4 वर्ष चालू आपण मंदिर मूर्ती स्थापन केलेली. असं श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपण ती मूर्ती स्थापन केली होती. अच्छा. ह्या मूर्तीला एवढी मोठी भव्य दिव्य मूर्ती आपण कुठून मागवली किंवा कुठून आपल्याला हे भेटली मूर्ती? आपल्याला ओंकारेश्वर मधून ती मूर्ती आपण मागवली होती. अगोदर त्यांना 6 महिने अगोदर आपण त्यांना ऑर्डर दिली ती मूर्तीची. अच्छा. की आम्हाला अशी अशी मूर्ती पाहिजे. मग आपण ती तशी चॉईस करून ती मूर्ती त्यांना बनवायची. कुठून आणली ही मूर्ती? ओंकारेश्वर मधून. कुठं आलं हे एक्झॅक्ट? म्हणजे बकावा गाव आहे ओंकारेश्वर पाशी. तर त्या बकावा गावात ही मूर्ती तयार म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर? महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्राच्या बाहेरून ही मूर्ती आपण मागवली एवढी मोठी. महाराज, अजून एक छोटासा प्रश्न आहे की हे जे एवढं भव्य दिव्य मंदिर आहे, ह्या शिवलिंगाची लांबी, रुंदी किंवा ह्या शिवलिंगाचं वजन किती आहे अंदाजे? त्या शिवलिंग टोटल 5 फूट उंचीच आहे. ओके. 6 फूट रुंदीच आहे. जलाधारी जी 6 फूट रुंदीची. वजन टोटल 3 टन आहे. हा. अरे बापरे, 3 टन वजन आहे. अरे. आणि ह्या जो मंदिराचा एरिया आहे तो टोटल किती स्क्वेअर फूट सांगता येईल का अंदाजे? एक 50 बाय 50 आहे एरिया टोटल. अच्छा. 2500 स्क्वेअर फूट आहे. अंदाजे 2500 स्क्वेअर फूट भरते. आणि वरती जे बरेचसे या ठिकाणी आपल्याला 4-5 कोपऱ्यानंतर कळस दिसत आहेत. ते टोटल किती कलश आहेत? टोटल मंदिराला 17 कलश आहेत. 17 कलश आहेत. अच्छा. आणि ह्या कलशारोपण किंवा हा प्राणप्रतिष्ठा आपण कुणाच्या हस्ते केली, काय सांगता येईल का? मडीचे महाराज होते. गादी. त्या मडीची गादी चालवणारे महाराज होते. ते अचानक ह्या कार्यक्रमाला आले. त्यांना काय आपण म्हणजे अचानक त्या सकाळी 6 वाजता ज्यावेळेस कार्यक्रम होता त्यावेळेस सकाळी 6लाच ते इथं उपस्थित राहिले. अच्छा. ओके ओके. आणि दुसरी गोष्ट महाराज, आपण बघू शकता इथं की अतिशय कोरीव रेखीव देखील अशी मूर्ती आहे या ठिकाणी नंदी महाराजांची. आणि तेच समोर शिवलिंग दिसतंय. महाराज आपल्याला थोडेसे याविषयी थोडी माहिती देतील. महाराज, चला मग आपण आतमध्येच एंट्री. या ठिकाणी असं खूप थंड असं हवेचं ठिकाण असल्यागत भास तयार होत आहेत. जबरदस्त अशी महादेवाची मूर्ती. खरंच नेत्रदीपक अशी महादेवाची पिंड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली आहे. मी प्रत्येकाला सांगेन की अवश्य या मंदिराला एक वेळ येऊन अवश्य भेट द्या. महाराज, समोरील जो कट्टा आहे आणि हे जे मूर्ती आहे याच्याविषयी थोडीशी माहिती देऊ शकता का आपण? पाठीमागे जो एक फोटो लावलेला आहे तो कुणाचा फोटो आहे? त्यानंतर त्याची थोडीशी माहिती आम्हाला देऊ शकता का? पाठीमागे जे फोटो लावले आहेत ते आमचे गुरु गचरनाथ महाराज आहेत. त्यांचा पाठीमागे आपण फोटो ही केलेला आहे. मूर्तीची उंची साधारण 5 फूट आहे. त्याचं वजन 3 टन आहे. त्रिशूळ हा
6 फूट उंचीचा आहे. महाराजांचं मंदिर दाखवलंच तुम्ही. छान असं मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटतंय मंदिरात आल्यानंतर आणि एवढे मनाला शांतता मिळाली की काही विचारूच नका. तर इथे एक छोटीशी कुटिया पण दिसते. ह्या कुटियाचं नक्की काय आहे? हे काय आहे? काय सांगता येईल मला? सांगा ते काय आहे. दत्त महाराजांची पर्णकुटी आहे. अच्छा. आणि ती औदुंबराच्या वास्तव्यात आपण त्याला स्थापना केलेली पर्णकुटी. अच्छा. ज्यावेळेस दत्त महाराज गाणगापूरमध्ये होते त्यावेळेस पूर्ण त्यांचं जेवढं तपाचं कालावधी होता ते पूर्ण औदुंबराच्या छायाचित्राखाली त्यांनी केला. अच्छा. मग आपण एक असे उद्दिष्ट म्हणलं की आपण दत्त महाराजांना ह्या ज्या औदुंबराखाली स्थापन करावं. अच्छा. असं मनात एक भावना निर्माण झाली. ओके. आणि त्या पद्धतीने आम्ही हे कार्य चालू केलं. अच्छा. पर्णकुटी म्हणायचं ह्याला. पर्णकुटी पूर्वीच्या जे महाराज जे काय ऋषीमुनी होते ते असेच पर्णकुटीत राहत होते. पर्णकुटीमध्येच त्याच पर्णकुटीचा आपल्याला सहवास व्हावा म्हणून महाराजांनी या ठिकाणी पर्णकुटी आहे. त्याला तर महाराजांसोबतच आतमध्ये कुठल्या महाराजांची किंवा कुठल्या मूर्त्या यांनी या ठिकाणी बसवलेल्या आहेत तेच महाराजांच्याच तोंडून ऐकूया आणि त्यांच्याकडून थोडीशी आणखी माहिती. समोर पर्णकुटी आहे. महाराज ती एंट्री करतात. पर्णकुटीच्या आतमध्ये कसं त्यांनी बनवलंय ते आपण बघूया आता. यामध्ये 3 मूर्त्या दिसत आहेत. महाराज या ठिकाणी जे 1 नंबरची मूर्ती आहे ते कोणाची आहे सांगता येईल का? ही 1 नंबरची मूर्ती जी आहे ती श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची आहे. अच्छा. आणि 2 नंबरची जी मूर्ती आहे ती शंकर महाराजांची आहे. अच्छा. आणि 3 नंबरची नरसिंह सरस्वतींची आहे. ओके. अच्छा. अशा 3 प्रकारच्या मूर्ती आहेत आणि याच्या पाठीमागच आपल्याला जे औदुंबराचं वृक्ष आहे ते वृक्ष ही डायरेक्ट पर्णकुटीच्या आतमध्येच त्यांनी घेतलेलं आहे. आपण बघू शकता किती अतिशय छान उत्कृष्ट आणि अशी नेत्रदीपक अशी पर्णकुटी या ठिकाणी महाराजांनी बांधलेली आहे. आणि खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतंय की आपण खूप जुन्या काळी जे ऋषीमुनी होते अशा लोकांच्या सहवासामध्ये आलेलो आहे असंच वाटतंय. अतिशय उत्कृष्ट असं छान भव्य दिव्य अशी पर्णकुटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. मी माझ्या सर्व श्रोत्यांना आणि माझ्या सर्व फॉलोअर्सना नक्की विनंती करेन की आपण या ठिकाणी अवश्य येऊन एक वेळ भेट द्या. आता आपण बघितलंच पर्णकुटी आणि महाराजांसोबत चर्चा केली. अतिशय आनंद झाला. खूप भारी वाटते. या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन असते महाराज ते कशा पद्धतीचं असतं काय सांगू शकता का? इथे जे भाविक येतात प्रसाद घेण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी जे भाविक येतात त्यातले जी चूक काही लोक तयार होतात आपोआपच त्यांना आपण म्हणजे न विचारतात की बाबा आमचं अन्नदान इथं करायचंय. मग आपण त्यांना स्वतःहून अन्नदान देतात पूर्ण ज्यांना इच्छा आहे महाप्रसाद देण्याची ती लोक पूर्ण आपले म्हणजे यादीला नाव देऊनच जातात. ओके. पाहिलंच हा एवढा मोठा परिसर जो मंदिराचा जो हा मोठा गाभारा दिसतो एवढा आय थिंक 1 एकराच्या पेक्षा जास्त असावा हा अंदाज. तर महाराजांना विचारूया की नक्की महाराज हे जे मंदिराचं क्षेत्र एवढं मोठं आहे हे आपलं वैयक्तिक आहे का आपल्या मंदिरासाठी कोणी आपल्यासाठी दिलेलं आहे? हे टोटल मंदिरासाठी आपली स्वतःची 1 एकर जागा आपण मंदिरासाठी दिलेली आहे. अच्छा. म्हणजे हे सगळं आपलं स्वतःचं वैयक्तिक आहे. हा स्वतःचं वैयक्तिक आहे. आणि हे जे महाराज आपण जे एवढं सगळं केलं आहे एवढं मोठं जे तुमचा भक्ती आहे ही भक्ती कोणाच्या प्रेरणेतून आपण या ठिकाणी एवढं सगळं करत आहात? आमचे गुरुवर्य अमृत अण्णा यांच्या प्रेरणेतूनच हे सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत. आणि आम्ही जेवढी सेवा केलेली त्या आमच्या अमृत अण्णा गुरु आहेत त्यांच्या चरणी आम्ही ते अर्पण करतो. ओके. धन्यवाद महाराज.